शिवराज्याभिषेक दिनी पुण्यात पार्टीची परवानगी देणारा दीड शहाणा कोण? शरद पवार गटाच्या नेत्यांनी उत्पादन शुल्क सचिवांना विचारला जाब. पुण्यातील तुळापूर येथील रेव पार्टी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी काल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिवांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळ असलेल्या तुळापुरात पार्टीची परवानगी दिलीच कशी, असा जाब विचारला. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावरून सविस्तर माहिती दिली आहे. खडसे यांनी म्हटलं आहे की रेव पार्टीला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली होती. हा किती करंटेपणा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याचे रक्षण करत ज्या तुळापुरात आपला देह ठेवला, त्यांची पवित्र स्मृती तिथे आहे. अशा पवित्र ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभाग मद्य आणि अंमली पदार्थांच्या पार्टीची परवानगी देतेच कशी? कहर म्हणते, ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन असतो, आनंदाचा सोहळा असतो, त्याच दिवशी ही मद्य आणि अंमली पदार्थांच्या पार्टीची परवानगी देण्यात आली, असं सांगत असताना हे शासन छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने हिंदुत्वाचा टेंभा मिरवत असते. मग आता तुमचं हिंदुत्व गेलं कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व शिवशंभू प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. शिवराज्याभिषेक दिनी पवित्र अशा तुळापुरात या पार्टीची परवानगी देणारा दीड शहाणा कोण, याची चौकशी विभागाने करावी आणि त्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सरचिटणीस रोहित पवार, पक्षाचे मुंबई युवक अध्यक्ष अमोल मातेले आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.